हे स्वामीराया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. बाळा, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे लक्षात ठेव. बाळा, घाईने झाडाला कधीच फळे लागत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो, एक योग्य वेळ असते. स्वामींनी तुमच्यासाठी जी वेळ ठरवली आहे ना, तीच तुमच्यासाठी सर्वात शुभ आणि फायदेशीर आहे. आजची तुमची प्रतीक्षा उद्या गोड फळ देणार आहे, म्हणून संयम सोडू नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे सोपे आहे, पण जेव्हा आपले कर्म एखाद्याच्या हृदयाला स्पर्श करतात ना बाळा, आणि त्या हृदयातून बाहेर पडणारे आशीर्वाद हाच खरा आशीर्वाद आहे. संसारामध्ये बाळा, सर्वोत्तम औषध म्हणजे हास्य, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संयम, सर्वोत्तम शस्त्र म्हणजे बुद्धी, सर्वोत्तम सुरक्षा म्हणजे विश्वास आणि चांगली गोष्ट अशी आहे की हे सर्व मोफत आहे. हे लक्षात ठेव. बाळा, ह्या गोष्टी लक्षात ठेव की स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणजे स्वावलंबी राहायला शिकवतात. मी म्हणजे मी करू शकतो ही भावना निर्माण करतात. संघर्ष करण्यासाठी मजबूत बनवतात. मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतात आणि थकल्यावरही पुन्हा उभे राहायला शिकवतात. असे हे श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुमच्या हातून काही चुकले तर म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे हो. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामींवरची श्रद्धा तुम्ही सोडू नका. स्वामींवरचा विश्वास तुम्ही सोडू नका आणि मग बघा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती ही वाटणार नाही आणि कोणत्याही गोष्टीच्या तुम्हाला संकटाला सामोरे जाताना प्रथम स्वामी आठवतात. ते संकट आपण सहज त्या संकटाला पार करू शकतो. त्यामुळं एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.